गायन करा, उल्हासाने उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्षसुमने घेऊन सगळ्यांनो या, गीत गाओ चलो शाने भाविकांनो या. हर्षसुमने घेऊन सगळ्यांनो या, गीत गाओ चलो शाने भाविकांनो या. उल्हासाने उल्हासाने ईश स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा, देवाचे गायन करा. Welcome to this celebration, dear brothers and sisters. There's plenty to thank the Lord today. Joining many of our families to have great celebration at home. Today there's a silver wedding anniversary of Escalante and Anthony D'Souza. Thanksgiving Mass offered by her sons, and also Thanksgiving Mass offered by their whole family members. Then we had the birthday of Stella Michael, Mass offered by Godfrey and Marina. And another birthday of Xavier Francis, Mass offered by his family. The Thanksgiving Mass offered by Magdalene and Sagai Pandit and family. And we pray for Patrick Anthony on the third day of his death, Mass offered by his brother B.M. Anthony and family. For the soul of Nancy Nason, Mass offered by Leo Vaz. She died last evening. Then we have a Thanksgiving Mass offered by the Sebastian, Vincent, Victor, Devanason, Alvarez, Matthew, Ashwin Pawar, Jessica, and the many other families who are thanking Jesus for all the blessings that He gives to us. Then Thanksgiving Mass also offered by Leonard Vaz and Edward Francis for giving them grace to do all things well. And we pray for each other that the Lord in His goodness may strengthen us and protect us from all harm and all evil. Pita, Putra and Pavitra Atma यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, अपवित्र सादर करण्यात पात्र होण्यासाठी आपण आपले पापे कबूल करूया. पापी जनांचे तारण कर प्रभु राया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापी अंती बदली घेऊन क्षमा
Grant, we pray, O Lord, that we celebrate in mystery the solemnities of your Son's resurrection, so too we may be worthy to rejoice in his coming with all the saints. Through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you and in the unity of the Holy Spirit, one God, forever and ever. Amen. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौलला पोसवणाऱ्यांनी त्याला अथेन्स सरपण्यात नेले आणि सीला आणि तिमती यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अरियोपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेन्सारकांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता व तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला हे अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही अज्ञाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे, आपण वास्तविक त्यांचा वंश आहोत. तर मग आपण देवाचे वंश असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याद्वारे जगाचा न्याय निवडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यामधून उठवून या विषयाचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. तेव्हा मृतांच्या पुनरुत्तीविषयी ऐकून कित्येक थट्टा करून लागले. कित्येक म्हणाले, याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला. त्यात दियोन्यूस
आर्यपकार, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्या बरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला. हा प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानले जातो. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. कृपया जय घोषासाठी उभी राहावे. हालेलुया, हालेलुया. सर्व वस्तूंचा उत्पन्न करता ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानव जातीवर दया केली आहे. हालेलुया. The Lord be with you. And with your spirit. A reading from the Holy Gospel according to St. John. Glory be to you, O Lord. Jesus said to his disciples, I still have many things to say to you, but they would be too much for you now. But when the Spirit of truth comes, He will lead you to complete truth, since He will not be speaking as for Himself, but will say only what He has learned. And He will tell you of the things to come. He will glorify me, since all He tells you will be taken from what is mine. Everything the Father has is mine. That is why I said, all He tells you will be taken from what is mine. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. May the words of the Gospel wipe away our sins. Amen. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुणी प्रभू घे, हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मानवे व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्याला हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्ता सभेचे कल्याण होवो. Amen. O God, who by the wonderful exchange effected by this sacrifice
have made us partakers of the one supreme Godhead. Grant, we pray, that as we have come to know your truth, you may make it ours by a worthy way of life through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit, Lift up your hearts. we lift them up to the Lord. Let us give thanks to the Lord our God. It is right and just. It is truly right and just our duty and our salvation at all times to acclaim you, O Lord. But in this time of all, to laud you yet more gloriously, when Christ our Passover has been sacrificed. Through him the children of light rise to eternal life, and the halls of heavenly kingdom are thrown open to the faithful. For death is a ransom from death, and it is rising the life of all risen. Therefore, overcome with Paschal joy, every land, every people exult in your praise, and even the heavenly powers with angelic hosts sing together the unending hymn of their glory as they acclaim. Holy, holy, holy Lord, God of hosts, heaven and earth are full of your glory. Hosanna in the highest. Blessed is he who comes in the name of the Lord. Hosanna in the highest. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस व सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ईदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर हो. ईदाने आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारले आपले दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या हो, यामधून प्या, यामधून खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व सातत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापे क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझी आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जे घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्यांचा मरणाच्या पुनरुत्थाना स्मरणात पित्या, आम्ही तुला हे जीवनदायी भाकर व त्यारंदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. सर्व जगभर पसरलेल्या तुझे ख्रिस्ती सभेची आठवण कर. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु थॉमस दाबरे व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमचे तुझा प्रेमात तरोडकर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याचे आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेले आमचे बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ते वासे झालेले ते सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवकुमार धन्य कुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला साथ जीवनाचे वाटेकेरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझे गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
क्रिस्तात्वरे क्रिस्तासह क्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा प्रभु. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांना क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण सर्व वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारा येशू ख्रिस्ताचे पुन्हा येण्याची व सात्व जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही सुद्धा दह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, ते आपल्या प्रेरितांत म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझे ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझे राज्यातील शांती व्याख्या देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांती बंधन. शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोखरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोखरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोखरा आम्हाला शांती दे. पहा देवाचे कोंकरू, यांचा भोजनात बोलविण्यात आलं सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यात यावा इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. Spiritual communion. My Jesus, I believe that you are present in the blessed sacrament. I love you above everything, and I long for you in my soul. Since I cannot now receive you sacramentally, come at least spiritually into my heart, as though you are already come. I embrace you and unite myself entirely to you. Allow me not to be separated from you. Jesus, my good, my sweet and only love, inflame this heart of mine, that it may be always on fire for you. Communion antiphon. I had chosen you from the world, says the Lord, and have appointed you to go out and bear fruit, and that fruit should last. Hallelujah. Let us pray. Graciously we present your people, we pray, O Lord, and lead those you have imbued with heavenly mysteries
to pass on former ways to newness of life. Through our Lord Jesus Christ, our Lord. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. Queen of heaven, rejoice. Hallelujah. For he whom you did merit to bear Hallelujah. has risen, as he said. Hallelujah. Pray for us to God. Hallelujah. Rejoice and be glad, O Virgin Mary. Hallelujah. For the Lord has risen indeed. Hallelujah. Let us pray. O God, who gave joy to the world through the resurrection of your Son, our Lord Jesus Christ, grant that we may obtain through his Virgin Mother Mary the joys of everlasting life. Through the same Christ our Lord. Amen. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. Amen. So dear friends, God bless all of you, and happy Silver Jubilee year for Anthony and Escalante, and pray for all of you. Take care and do good for one another. Take care. Thank you.